पुंडलिक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. पसायदानातील ओवी आहे आणि पसायदानातील ही 4थ्या क्रमांकाची ओवी आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. ईश्वरनिष्ठ म्हणजे संत आणि सकळ मंगळी म्हणजे हरिनाम. सकळ मंगळाचा वर्षाव करणारे अर्थात हरिनामाचा वर्षाव करणारे संत या जगतात नेहमी अवतरित होत, या जगतास भेटोत, अशी मागणी ज्ञानोबाराय आपले श्रीगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडे पश्चादानाच्या या 4थ्या ओवीत करत आहेत. ईश्वरनिष्ठ म्हणजे संत. संत या समाजास भेटोत, अशी मागणी ज्ञानोबाराय करत आहेत. तिथे असा प्रश्न पडतो की संत कुणाला म्हणावं. आजकाल आम्ही 4 कीर्तनाने 4 प्रवचन केले की स्वतःला संत म्हणून घेतो. तर आम्ही संत नसतो. आम्ही कीर्तनकार आणि प्रवचनकार, संत वाङ्मयाचे प्रचारक असतो, संत नाही. मग संत कुणाला म्हणावं. तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालंय, जो मुक्त आहे आणि जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, तो संत असतो. जे जे भगवत भजन करिजेत तया भागवत म्हणिजेत. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. जो मुक्तीवर भजनयुक्त असतो तो संत असतो. ऐसा बोधची केवळू होऊनी असे निष्कळू. त्याही वरी भजन शिडू माझ्या ठाई. आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग. मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. तुकाराम महाराज आधी पांडुरंग झाले आणि पांडुरंगहून पांडुरंगाचं नाव घेऊ लागले, तेव्हा ते संत झाले. अर्थात जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो संत असतो. जो मुक्तीवर भजनयुक्त असतो तो संत असतो. आणि म्हणून ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालंय, जो मुक्त आहे आणि जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, अशा महात्म्यास संत म्हणावं. आणि असे संत समाजास सतत भेटू द्या, अशी मागणी ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूकडं करत आहेत. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. का बरं ज्ञानोबारायांनी अशी मागणी केली असेल की मंगळाचा वर्षाव करणारे अर्थात हरिनामाचा वर्षाव करणारे संत या जगतास नेहमी भेटू द्या, अशी मागणी आपल्या श्रीगुरूकडे का केली असेल. तर याचं कारण आत्मकल्याणासाठी आणि जगतात सुखशांती प्रस्थापित करण्यासाठी
माणसाच्या परमार्थिक जाणीवा विकसित करणं अतिशय आवश्यक असते. माझं वाक्य पुन्हा ऐका. आत्मकल्याणासाठी आणि समाजात सुखशांती प्रस्थापित करण्यासाठी माणसाच्या परमार्थिक जाणीवा विकसित करणं अतिशय आवश्यक असते. आणि या परमार्थिक जाणीवा फक्त संतच विकसित करतात, दुसरं कोणी नाही. संत समाजास हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करतात. संत समाजाच्या मुखात हरिनाम देऊन समाजामध्ये सुख शांती स्थापित करतात आणि पुढे त्यांचं आत्मकल्याणही करतात. संत समाजाच्या मुखात हरिनाम देऊन समाजामध्ये सुख शांती प्रस्थापित करतात. समाजाच्या मुखात हरिनाम देणं आणि समाजामध्ये सुख शांती प्रस्थापित करणं याचा अर्थार्थी संबंध काय? तर याचं उत्तर ज्ञानोबा देत आहेत. माऊली म्हणतायत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. अर्थात ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य नांदतात. धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे, तर धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, पवित्रता, निस्वार्थता या सर्व सद्गुणाच्या समुदायासच धर्म असे म्हणावे. या सर्व सद्गुणास आणि सदाचारासच धर्म असे म्हणावे. सद्गुण म्हणजे धर्म. ही सर्व सद्गुण दयेच्या पोटी जन्म घेतात आणि दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. आणि म्हणून सहजच एक समीकरण बनतं की हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म अर्थात सद्गुण. पर्यायाने हरिनाम तेथेच धर्म अर्थात सद्गुण. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं कारण काय असेल तर नामस्मरण हरिकीर्तन. अर्थात धर्माचं कारण आहे भगवंताचं पवित्र नाम हरिनाम. हरिनामामुळे धर्म समाजात जगत असतो. आणि म्हणून हा एक महान सिद्धांत आहे की दया तेथ धर्मो आणि धर्मो तेथ सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. या ओळीतून ज्ञानोबाने एक महान सिद्धांत मांडलाय की दया तेथ धर्मो हा सिद्धांत आहे. जिथे दया असते तिथेच धर्म असतो. आणि दया तर हरिनामाच्या पोटी जन्म घेते. आणि म्हणून हरिनाम तेथे दया आणि दया तेथेच धर्म अर्थात नीतिमूल्य हा एक महान सिद्धांत आहे. हरिनामाच्या पोटी धर्म जन्म घेतो अर्थात सद्गुण जन्म घेतात, नीतिमूल्य जन्म घेतात. आणि मग संत काय करतात की संत समाजाच्या मुखात हरिनाम देतात. आणि एकदा समाजाच्या मुखात हरिनाम आलं की त्यांच्या हृदयात दया जागृत होते. आणि या दयेमुळे माणसाच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य चालत येतात, सदाचार चालत येतात. आणि जिथं सदाचार नांदतो, नीती, माणुसकी, इमानदारी नांदतात, तिथून लांडीला बाडी पळून जाते. तिथे गैरव्यवहार नसतो, तिथे सदाचार असतो. आणि जिथे सदाचार असतो, चांगलं आचरण असतंय, कोणीच कोणाला फसवत नाही, तिथे सुखसुख नांदत असते, तिथे भांडणतंटा नसतो. पुन्हा एकदा ऐका. संतांनी समाजाच्या मुखात हरिनाम दिलं की समाजाच्या हृदयात दया जागी झाली. दयेजवळ धर्म अर्थात सद्गुण नांदतात. अर्थात त्या समाजात नीती, माणुसकी, इमानदारी नांदतात.
मग जिथे नीती माणुसकी इमानदारी नांदतात तिथे फसवाफसवी नसते, लांडी लबाडी नसते, तिथे सदाचार असतो. आणि जिथे सदाचार आहे तिथं गुणागोविंदाचं वातावरण असते, प्रेमाचं वातावरण असते, आणि तिथे सुख आपोआप चालत येतं आणि तो समाज सुखी होतो. आणि सुखाच्या रूपानं तिथे पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच नांदत असतो. आणि म्हणून ज्ञानावराय म्हणाले की दया आतेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जायचा. अशा प्रकारे संत समाजाच्या मुखात हरिनाम देतात आणि समाजामध्ये सुख शांती प्रस्थापित करतात. कारण मुखात नाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तिथं सदाचार, सद्गुण, गुणागोविंदाचं वातावरण, प्रेमाचं वातावरण, मैत्रीचं वातावरण, आणि तिथं सुख आपोआप चालत येतं. त्या समाजात सुख नांदतं आणि समाज सुखी होतो. आणि म्हणून ज्ञानावराय आपल्या श्रीगुरूकडं मागणी करतायत की हरिनामाचा वर्षाव करणारे संत या जगतास नेहमी भेटू द्या. कारण संत जगताचं आत्मकल्याण तर करतातच, पण या जगताच्या मुखात हरिनाम देऊन या समाजामध्ये सुख शांती प्रस्थापित करतात. आणि या समाजाचं भलं व्हावं, समाजात सुख शांती नांदावी, ही संतांची सारखी तळमळ असते. आणि म्हणून ही विनंती आहे की वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटोतया. म्हणून या समाजास संत भेटू द्या, अशी मागणी या वहीत केली आहे. हे एक झालं पहिलं कारण की संत समाजात सुख शांती कशी प्रस्थापित करतात, याचं पहिलं कारण आपण पाहिलं. तर आणखीन एक प्रकारे हरिनामामुळे समाजात सुख शांती प्रस्थापित होते. ती कशी? तर ज्ञानावराय बोलले की ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीच करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीसी करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. भगवंताच्या पवित्र नामानं जगातील दुःख नाहीसं होतं आणि जगतात सुख येतं आणि पूर्ण समाज सुखी होतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुख आणि दुःखाची व्याख्या करतात. माऊली म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होये तया नाव सुख. आणि ऐसी ही अवस्था न जोडिता पारता, जिजे ते सर्वता दुःख जाणे. कोणत्याही कारणामुळं ज्यावेळेस मनुष्याचं मन अंतर्मुख होतं, मग तो विषयभोग असो की हरिनाम असो, कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस मनुष्याचं मन अंतर्मुख होतं त्यावेळेस ते मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख असते. आणि मनात कुठली इच्छा निर्माण झाली की मन त्या इच्छेच्या पाठीमागे बहिर्मुख धावतं. मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट होते. ती इच्छित वस्तू मिळेपर्यंत मन बेचैन आणि अस्थिर असतं आणि मनाची ही बेचैनी आणि अस्थिरता हेच दुःख असते. म्हणून मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख असते. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की शांती परते नाही सुख, येर अवघेच दुःख. मनाची शांती, मनाची स्थिरता हेच सुख. आणि म्हणून ज्ञानोबारांनी सुख आणि दुःखाच्या व्याख्या केल्या की किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐशी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं, आता विषय भोगानंही मन अंतर्मुख होतं, हरिनामानंही मन अंतर्मुख होतं. तुम्हाला एखादा इच्छित विषय प्राप्त झालाय, तर इच्छित विषय प्राप्त होणं
आणि मनाची अंतर्मुखता साधणं, या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. इच्छित विषय प्राप्त झाला की सडन त्याच वेळेस मनाची अंतर्मुखता साधते. मन अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामप्रभूला भेटतं आणि हे मन हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा ठेवा वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. परंतु आपल्याला असं वाटतं की प्राप्त विषयच आम्हाला सुख देत आहे. असं नसतंय. विषय हे कधीच सुखरूप नसतात आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच. मग विषयात सुख नसतानाही विषयात सुख आहे असं का वाटतं? तर याचं कारण इच्छित विषय प्राप्त होणे आणि मनाची अंतर्मुखता साधणे या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात आणि हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला भेटतं आणि हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा ठेवा वाहून आणतं, विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं आणि म्हणून विषय गोड वाटतात. विषय मूळचे गोड नसतात. कारण जगतात फक्त हृदयस्थ रामच सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. जगतात एकटा पांडुरंग परमात्मा सुखी आहे आणि तो हृदयात उभा आहे जन्मताच. याचा अर्थ पांडुरंगाच्या रूपानं एक प्रकारे सुखच हृदयात उभा आहे. आणि म्हणून विषय मिळाला की मन अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन या सुखरूप पांडुरंगापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. परंतु आपल्याला वाटतं की विषय सुख देतात. विषय सुखरूप नसतात. या विषयातूनही माणसाला नकली सुख कसं मिळतं पहा. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. विषय हे कंटाळवाणे असतात. एखादा विषय तुमच्या मनात आला, तो इच्छित विषय प्राप्त झाला, मन अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटलं. आता तो विषय कंटाळवाणा असल्यामुळे तो भोगून झाला की त्याचा कंटाळा येतो, की मनात दुसरी इच्छा निर्माण होते की त्या इच्छेच्या पाठीमागं मन धावतं. मन बहिर्मुख धावतं इच्छेच्या पाठीमागं आणि इच्छित वस्तू प्राप्त होईपर्यंत ते बेचैन असतं, अस्थिर असते. ही बेचैनी अस्थिरता हेच दुःख असते. तो इच्छित विषय प्राप्त झाला की पुन्हा अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामप्रभूला भेटतं. इथं ते मन स्थिरावतं, पुन्हा सुखाचा अनुभव येतो. विषय कंटाळवाना आहे, भोगून कंटाळा आला की नवीन इच्छा निर्माण होते की पुन्हा मन बहिर्मुख धावतं, त्या नवीन इच्छेच्या मागं धावतं, बेचैन अस्थिर होतं, पुन्हा दुःखी होतं. पुन्हा इच्छा पूर्ती झाली, इच्छित विषय मिळाला की पुन्हा अंतर्मुख होतं, पुन्हा हृदयस्थ रामप्रभूला भेटतं, पुन्हा स्थिरावतं, पुन्हा सुखाचा अनुभव येतो. तर ही अंतर्मुखता आणि बहिर्मुखता ही सतत चालू असते आणि या सुख दुःखाचा लपंडावही सतत चालू असतो. अंतर्मुखता साधली की सुख, बहिर्मुख झालं की दुःख. विषय कंटाळवाने असतात आणि म्हणून सतत अंतर्मुखता आणि बहिर्मुखता चालू असते आणि क्षणभर सुख आणि डोंगरा एवढं दुःख माणसाच्या जीवनात येतं. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. विषय हे मूळचे सुखरूप नसतात आणि विषय कंटाळवाणेही असतात. आणि मग संत माणसाला असा विषय देतात की ज्याचा कधी कंटाळाच येत नाही. आणि जगतात एकच विषय आहे की ज्याचा कंटाळा येत नाही, ते आहे हरिनाम. आणि म्हणून संत जगताच्या मुखात हरिनाम देतात की ज्याचा कंटाळा येत नाही. भोजन अपचन होतं पण भजन अपचन होत नाही. तुम्ही किती तास हरिनाम घ्या, त्यात आनंद मिळतो, त्याचा कंटाळा येत नाही. आणि म्हणून कंटाळा न येणारा एकच विषय आहे. बाकीचे विषय कंटाळवाने आहेत, पण कंटाळा न येणारा एकच विषय आहे आणि तो आहे हरिनाम. आणि मग जर मनुष्य सतत हरिनाम घेऊ लागला तर त्याच्या मनाची अंतर्मुखता साधते. अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. मनुष्य सतत हरिनाम घेऊ लागला तर त्याच्या मनाची अंतर्मुखता साधते. मन आणि हृदयस्थ राम एकरूप होतात आणि हे मन हृदयस्थ रामप्रभूला भेटलं की तिथं कायमचं स्थिरावतं. तिथं त्याचा लय होतो, तिथं त्याची अत्यंतिक निवृत्ती होते, तिथं मन मरतं. आणि म्हणून लक्षात ठेवा की जोपर्यंत मन मनोरूपात आहे
तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. जेव्हा हे मन कशामुळे तरी मरल, त्याच वेळेस तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. आणि हरिनाम घेतल्यानं मन अंतर्मुख होतं, ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि या भेटीत स्थिरता तर लाभतेच, पण इथे मन मरतं. मन हृदयस्थ रामप्रभूला भेटलं की ते रामप्रभूचे एकरूप होतं. तिथं त्याचा लय होतो, तिथं त्याची अत्यंतिक निवृत्ती होते. इथे मन मरतं आणि ते त्याचा कायमचाच लय झाला की ते पुन्हा बाहेर धावतच नाही. हे सतत अंतर्मुख राहतं. हृदयस्थ रामप्रभूला भेटलं की ते स्थिरावतं आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि मग तुम्ही इथं निरंतर सुख भोगत असतात, निरंतर सुख आणि निरंतर आत्मसुख असते. हनुमंत ज्ञानावराय बोलतायत की माझे निनाम घोषे, नाहीची करीती ईश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. तर अशा प्रकारे संत जगताच्या मुखात हरिनाम देतात. आणि हरिनाम हा अवीट विषय आहे, त्याचा कंटाळा येत नाही. सतत हरिनाम घेतल्यामुळं मनाची सतत अंतर्मुखता साधते. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि म्हणून मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख असते. अशा प्रकारे संत जगताच्या मुखात हरिनाम देऊन जगतामध्ये सुख शांती प्रस्थापित करत असतात. आणि म्हणून ज्ञानावराय विनंती करतायत की जगताच्या आत्मकल्याणासाठी, जगतात सुखशांती प्रस्थापित व्हावी, यासाठी या जगताला हरिनामाचा वर्षाव करणारे संत नित्य भेटू द्या, सदा भेटू द्या. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया. शिवाय हरिनाम हे स्वतःच सुखरूप आहे. तुकोबाराय बोलले की देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. भगवंताचं नामच मुळात सुखरूप आहे. भगवंताचं नाम सुखरूप आहे, ते अवीट आहे, त्याचा कंटाळा येत नाही, ते सातत्यानं घ्यावं असं वाटतं. आणि जेव्हा तुम्ही सातत्यानं भगवंताचं नाम घेता, हरिनाम घेता, त्यावेळेस ते अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख असते. आणि म्हणून जगताच्या मुखात हरिनाम देऊन संत समाजामध्ये सुखाची स्थापना करतात. या उलट जो मनुष्य हरिनामाला विन्मुख असतो तो पापी असतो. ज्ञानावरांनी पापी मनुष्याची व्याख्या केली की पापी कुणाला म्हणावं. ज्ञानावराय बोलले हरिपाठात की नामाशी विन्मुख तो नर पापिया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. पापी दुसरा तिसरा कोणी नाही, तर पापी तो की ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही तोच पापी. निळा म्हणे पाप तेच मुख्य साचे, नावडे देवाचे नाममुखी. ज्याला देवाचं नाव घ्यायला आवडत नाही तोच खरा पापी. ज्याने नामाकडे पाठ फिरवली तोच खरा पापी. निंब निंबोळ्या मोडून आला, तो कावळे अशी सुकाळू झाला, त्याचा भक्तिहीन वाढिंदला दोषाची लागी. ज्यानं भक्तीकडे पाठ फिरवली, ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही, त्याचं जगणं दोष करण्यासाठी आणि पाप करण्यासाठीच असतो. हो, त्याचा भक्तिहीन वाढिंदला दोषाची लागी, दोषाची लागी. चलावले ज्ञानावरांनी सकारात्मक बोललेत की भक्तिहीन वाढिंदला दोषाची लागी. भक्तिहीन मनुष्य, मुखात देवाचं नाव नसलेला मनुष्य दोष आणि पाप करण्यासाठीच जगत असतो. त्याच्याकडे पुण्यकर्म कधी येतच नाही, तो पापच करत असतो. आणि म्हणून ज्ञानावराय बोलले की हिवराची दाट सावली, सज्जने जैशी वाढिली, तशी पुण्य डावलून गेली या भक्तात. हिवराची सावली दाट असते, पण सज्जन मनुष्य हिवराखाली बसत नाही, त्याला डावलून बाजूने निघून जातो.
जसं सज्जन मनुष्य हिवराला डावलून बाजूने निघून जातो, तसं पुण्यही अभक्त माणसाला डावलून बाजूने निघून जातं. अर्थात अभक्त माणसाच्या जीवनात पुण्यकर्म कधीच येत नाहीत. तो सतत पापाचरण करतो आणि समाजाला त्रास देतो. तो खळ प्रवृत्तीचा असतो. तशी पुण्य डावलून गेली अभक्ता ते. अर्थात ज्याच्या मुखात हरिनाम नाही तोच पापी, तोच अधर्मी. मुखात नाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात सदाचार, आणि जिथं धर्म आणि सदाचार तिथे सुख शांती. मुखात नाम नाही तर हृदयात दया नाही, हृदयात दया नाही तर तो अधर्मी आहे, आणि अधर्मी हा पापी असतो, पापाचरण करतो आणि समाजाला त्रास देतो आणि समाजात दुःख नांदतं. म्हणून समाज जितका नामस्मरणापासून दूर जाईल तितका दुःखी होईल, आणि समाज जितका नामस्मरणात रत होईल तितका समाज सुखी होईल. आणि म्हणून हा समाज सुखी व्हावा यासाठी संतांची सारखी तळमळ आहे. आणि म्हणून या समाजात सुख शांती नांदावी. कारण संत जगतातच समाजाचं कल्याण करण्यासाठी. संत स्वतःसाठी जगतच नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगताचं सुख व्हावं, जगताचं कल्याण व्हावं यासाठी संत अवतरित होतात. संत हा स्वतःचा संसार करतच नाही, संत जगताचा संसार करतो. स्वतःचा संसार करतो तो साधारण जीव, जगताचा संसार करतो तो संत असतो. स्वतःसाठी जगतो तो साधारण जीव, जगतासाठी जगतो तो संत असतो. आणि म्हणून संत सतत इच्छित असतात की जगताचं कल्याण हो, जगतात सुखशांती नांदावी. आणि मग जगतात जर सुखशांती नांदावी तर कशी नांदेल? तर संत समाजाच्या मुखात हरिनाम देतात आणि हरिनामाच्या बळावर समाजामध्ये सुखशांती प्रस्थापित करतात आणि पुढे या समाजाचं आत्मकल्याणही करतात. आणि म्हणून ज्ञानोबराय आपल्या श्रीगुरूकडे मागणी करतायत की हे विश्वात्मक देवा, हे निवृत्तीनाथा, माझ्या झोळीत एक दान टाका या पसायदानाच्या रूपातून. ते काय? ते या मंगळाचा वर्षाव करणारे, अर्थात हरिनामाचा सतत वर्षाव करणारे संत या जगतास भेटू द्या. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तयाभूता. आणि म्हणून पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या वाढून समाजातली गुन्हेगारी आटोक्यात येत नसते. तर माणसानं गुन्हाच करू नये असं त्याचं हृदय तयार करावं लागतं, आणि ते फक्त हरिनामाने तयार होतं तेव्हा समाजातली गुन्हेगारी आटोक्यात येत असते, समाजात सुखशांती प्रस्थापित होत असते. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नामधारक मनुष्य कधीच वाया जात नाही, कारण नामधारक आपल्या जीवनात सद्गुण आणि सदाचार जोपासतो. आणि जीवनात सद्गुण आणि सदाचार आले की तिथं सुखशांती नांदत असते, तिथं सत्कर्म घडत असतात. आणि म्हणून सातत्यानं नामस्मरण घ्या, समाजात सुखशांती स्थापित होईल. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नामधारक वाया जात नाही, त्याच्या जीवनात सद्गुण असतात, सदाचार असतात. तो रीतीने नीतीने माणुसकीने इमानदारीने वागत असतो. आणि जिथे नीती माणुसकी इमानदारी आहे तिथे प्रेम जिव्हाळा असतो, मैत्रीचं नातं असतं, आणि त्या जीवनात सुखशांती नांदत असते. आणि म्हणून हा संतांचा हट्ट असतो की समाजाने सतत नामस्मरण घ्यावा. संत सतत प्रयत्न करतात की समाज नामधारक बनावा, कारण नामस्मरणामुळे समाजात सुखशांती नांदते. ज्यावेळेस समाजातील सगळीच माणसं किंवा मॅक्झिमम माणसं नामधारक बनतील तेव्हा सर्वाच्या हृदयात दया स्थापित होईल. या दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य येतील, अर्थात तिथे माणुसकी इमानदारी येईल, नीती येईल. आणि मग जिथे नीती माणुसकी इमानदारी नांदते तिथे सदाचार असेल, प्रेम असेल, जिव्हाळा असेल, गुण्यागोविंदाचं वातावरण असेल, मैत्रीचं नातं असेल. आणि जिथं सदाचार आणि मैत्रीचं नातं आहे तिथे सुखच नांदत असतं. आणि म्हणून दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा, असा समाज सुखी होतो. आणि म्हणून ज्ञानोबराय या ओवीमध्ये
या जगतास संत भेटोत असं म्हणत नाहीत, संतांची मांदी आळी भेटो. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटो तयाभूता. ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. हो, मांदी आळी म्हणजे समुदाय, झुंडीच्या झुंडी, दिंडीच्या दिंडी, इतके संत या जगतात अवतरित होत अथवा या समाजातून निर्माण होत. आता प्रश्न असा पडतो की जगतात सर्वात दुर्मिळ जर गोष्ट काय असेल तर ती आहे संत आणि संतपदाची प्राप्ती. संत भेट आणि संत स्वतः या दोन गोष्टी अतिशय दुर्मिळ आहेत. बहु अवघड आहे संत भेटी. तुकोबार आहे तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति, ज्ञानोबार आहे. जगतात तुम्हाला काही भेटल पण संत भेटणार नाहीत. जसं परीस आणि अमृत दुर्मिळ आहेत तसे संत जगतामध्ये दुर्मिळ आहेत. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति, बहु अवघड आहे संत भेटी. शेकडो वर्षात एखादा संत निर्माण होतो किंवा उदयाला येतो. मग शेकडो वर्षात जर एखादा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सारखा संत उदयाला येत असेल तर इथं तर ज्ञानोबा म्हणतात संतांची मांदी आळी भेटो. मग एवढे संत आणायचे कुठून? तर संत जरी आपल्यातून गेले तरी संत ग्रंथरूपाने पाठीमागे समाजात जिवंत असतात. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की येणे बोधे असो आम्ही सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. संतांचे ग्रंथ हे संतच असतात. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, गाथा म्हणजे तुकाराम महाराज, नाथ भागवत म्हणजेच नाथ महाराज, अभंग म्हणजेच नामदेव महाराज. संत आपल्या संत साहित्याने या ग्रंथाच्या रूपाने सदा सर्वदा आमच्यातच वास करतात. हे ग्रंथ म्हणजे संत असतात. आणि म्हणून या ग्रंथात जे तत्व लिहिली त्या संतांनी ती आम्ही अभ्यासावी, गळी उतरावी, तसं वागावं. मग आम्ही संत जरी नसलो तरी संत मार्गावर चालणारे एक छोटे मोठे संतच आहोत असं गृहीत धरा. आम्ही संत नाही आहेत पण संतांचे विचार जर गळी उतरवले तर संत मार्गावर चालणारे आम्ही एक छोटे मोठे संतच आहोत. आणि म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार हे संत नाही आहेत पण संत मार्गावर चालतात, संत विचार गळी उतरवतात. म्हणून हे एक छोटे मोठे संतच आहेत असं आपण गृहीत धरावं. आणि म्हणून कीर्तनातून, प्रवचनातून मंगळाचा वर्षाव करणारे संत, अर्थात सध्याच्या भाषेत कीर्तनकार, प्रवचनकार या जगतास नेहमी भेटू द्या, सदा भेटू द्या. मी बोललो की संत दुर्मिळ आहेत. जगतात सर्वात दुर्मिळ काय तर संत आहेत. मग संत तर नाहीत, शेकडो वर्षात एखादा संत होतो. मग संत नाहीत तर करायचं काय? तर सध्या जे संत मार्गावर चालतायत, ग्रंथ अभ्यासतायत असे कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार हेच एक छोटे मोठे संत आहेत असं गृहीत धरा. भले ते संत नाहीत पण संत आहेत असं गृहीत धरा. आणि या कीर्तनकाराची, प्रवचनकाराची मांदी आळी या समाजास भेटो. आणि हे कीर्तनकार, प्रवचनकार या कथाकीर्तनातून हरिनामाचा वर्षाव करू देत. या जगताच्या मुखात हरिनाम देऊ देत. या जगताला हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करू देत. अशी मागणी ज्ञानोबराय आपल्या श्रीगुरूकडे करत आहेत. आणि सध्या ते घडत आहे. कीर्तनातून, प्रवचनातून आम्ही प्रवचनकार, कीर्तनकार हरिनामाचा वर्षाव करतो. जगताला हरिनामासाठी प्रेरित करतो. जगताच्या मुखात हरिनाम देतो. आणि जगत ज्यावेळेस हरिनाम घेऊ लागतं त्यावेळेस या जगतात सुखशांती स्थापित होते. कारण जगतातील जास्तीत जास्त मनुष्य नाम घेऊ लागले तर सर्वांच्या हृदयात दया, तर सर्वांच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. मग जिथे नीतिमूल्य अर्थात नीती, माणुसकी, इमानदारी वास करते तिथे सदाचार असतो, गुणागोविंदाचं वातावरण असतं, प्रेम असतो, जिव्हाळा असतो, मैत्रीचं नातं असतं. आणि मैत्रीचं नातं म्हणजे तिथे सुख नांदत असतं. आणि म्हणून संत समाजाला हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करतात आणि समाजात सुख शांती स्थापन करतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटो तयाभूता. म्हणून प्रत्येक कुटुंब प्रमुख हा नामधारक असावा. कारण तुकोबाराय बोलले की
चंदनाच्या संगे तरुवर चंदन. जंगलामध्ये चंदनाच्या बाजूला ज्या बोरीबावळे असतात त्यासुद्धा चंदनासारखा सुगंध देतात. हा संगतीचा परिणाम असतो. तसं कुटुंब प्रमुख जर नामधारक असेल तर त्याच्या संगतीने घरातील सर्वच माणसं हळूहळू नामधारक बनतील. म्हणून एक वेळचं भोजन आणि एक वेळचं भजन सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. एक वेळचं भोजन आणि एक वेळचं भजन सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. त्याने भक्तीला बळ येईल. माणसाच्या मुखात हरिनाम स्थिरावेल आणि भक्तीला बळ येईल. अशा प्रकारे आपण प्रत्येकाने आपल्या बाजूची 4 घरं नामधारक बनवावीत. त्याने हळूहळू पूर्ण गाव, पूर्ण तालुका, पूर्ण जिल्हा, पूर्ण प्रांत, पूर्ण देश, पूर्ण जग नामधारक बनेल. आणि जेव्हा पूर्ण जग नामधारक बनेल त्यावेळेस सगळ्यांच्या जीवनात धर्म अर्थात नीती माणुसकी इमानदारी, जिथे नीती माणुसकी इमानदारी नांदते तिथे सदाचार असतो, प्रेम असतं, जिव्हाळा असतो, मैत्रीचं नातं असतं. आणि या मैत्रीच्या आणि प्रेमाच्या रूपानं तिथं सुखच नांदत असतं आणि संपूर्ण समाज सुखी होईल. आणि म्हणून ही ज्ञानोबाराची तळमळ आहे की समाजाला सुखी करायचे. तर त्यासाठी मंगळाचा अर्थात हरिनामाचा वर्षाव करणारे संत या जगताला भेटू द्या. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तयाभूता. म्हणून जीवन जर सुखर जगायचं असेल, नीटनाटकं जगायचं असेल तर विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या. विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या. अध्यात्माविना नुसतं विज्ञान हे विध्वंसक ठरतं. विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असावी तर ते विज्ञान समाजाच्या हिताचं ठरतं. आणि माणसाच्या जीवनात माणुसकी हरिनामाने येते. कारण ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात नीती माणुसकी इमानदारी. म्हणून माणसाच्या जीवनात माणुसकी ही हरिनामाने येते. म्हणून समाजातील माणसं ज्यावेळेस नामधारक बनतील तेव्हा त्यांच्या जीवनात माणुसकी असेल. आणि हीच माणसं ज्यावेळेस विज्ञानाचा वापर करतील त्यावेळेस त्या विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी येईल. आणि ज्या विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी आहे ते विज्ञान समाजाच्या हिताचं ठरेल. अन्यथा माणुसकीविना विज्ञान हे विध्वंसक ठरतं. आणि म्हणून सध्या भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट, अतिरेकी, लांडीलाबाडी याचं एकमात्र कारण काय असेल तर समाज भक्तीपासून वंचित आहे. मुखात नाम नाही तर माणसं निर्दयी असतात, अधर्मी असतात आणि ते क्रूर वागतात. ते अतिरेकी होतात, बॉम्बस्फोट होतात, भ्रष्टाचार करतात, करप्शन करतात, लांडीलाबाडी करतात आणि पूर्ण समाज होरपळून निघतो. समाजात दुःख नांदतं. आणि म्हणून विज्ञानाची फळं नीट टाकायची असतील, समाजात सुखशांती प्रस्थापित करायची असेल तर समाजातील जास्तीत जास्त लोकांना हरिभक्तीत यावं, कथेत यावं, कीर्तनात यावं, प्रवचनात यावं, मुखानं नाम घ्यावं, नामधारक बनावं. कारण नामाजवळ दया आणि दयाजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तिथं प्रेम जिव्हाळा, आणि जिथं प्रेम जिव्हाळा तिथं सुख नांदत असतं. आणि म्हणून अशा मंगळाचा हरिनामाचा वर्षाव करणारे संत या जगतास भेटोत अशी मागणी ज्ञानोबराय आपले श्रीगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडं या पसायदानाच्या 4थ्या ओळीतून करत आहेत. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तयाभूता. अशा प्रकारे संत समाजाच्या मुखात हरिनाम देऊन समाजामध्ये सुखशांती प्रस्थापित तर करतातच, पण शेवटी या समाजाचं आत्मकल्याणही करतात. आत्मकल्याण म्हणजे या समाजाला मोक्ष देतात. कारण तुम्हाला मुक्ती जर हवी असेल तर त्यासाठी आत्मज्ञान व्हावं लागतं. आणि आत्मज्ञान हे फक्त संतापाशी असते. आणि म्हणून संतच तुम्हाला मुक्ती प्रदान करू शकतात, इतर दुसरं कोणीही नाही.
जो PhD असतो तोच इतराला PhD देऊ शकतो, जो MSMD असतो तोच इतराला MSMD करू शकतो. तसं जो आत्मज्ञानी असतो तोच इतराला आत्मज्ञान देऊ शकतो आणि संत बनवू शकतो. आणि आत्मज्ञानी तर फक्त संत असतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की अशा आत्मज्ञानी असलेल्या संतांची शरणागती करा. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. संताला भजा, संत शरणागती करा, संत सांगतील तसं वागा. संताला खरं भजणं म्हणजे संत जसं सांगतील तसं वागणं, हीच खरी संत शरणागती आणि संत सेवा आहे. संतांचे हातपाय दाबणं म्हणजे संत सेवा नाही. पुष्कळदा पाहतो आम्ही एखादा ज्याला आपण महाराज म्हणतो, सो कॉल्ड महाराज, सो कॉल्ड संत, जर कोणाच्या घरी आला तर त्याचे भक्त त्याच्यावर तुटून पडतात आणि कचा 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 हातपाय दाबतात. त्यांना वाटतं आम्ही हातपाय दाबले म्हणजे संत सेवा झाली. ते संतांचे हातपाय खिळखिळी करतात दाबो दाबो. ठीक आहे, छोटं मोठं सेवेचं अंग असेल ते, पण ही संत सेवा नसते. संत विचारासारखं वागणं ही संत सेवा असते. संतांना जो मंत्र दिलाय हरिनामाचा तो आपल्या मुखात धारण करणं ही संत सेवा असते. मग संताचं अंगण झाडणं, पाणी भरणं, हातपाय दाबणं ही तर छोटी मोठी सेवा आहेच आहे, पण ती किरकोळ सेवा आहे. संत विचारासारखं वागणं, मुखामध्ये हरिनाम धारण करणं ही खरी संत सेवा असते. आणि म्हणून ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. संत विचाराला जोपासा, संत विचारासारखं जगा. जे संतांना ज्ञानेश्वरीमध्ये आणि गाथेमध्ये सांगितलंय तसं वागा, ही संत सेवा असते. आणि म्हणून जसा एखादा विद्यार्थी असतो तो परीक्षेत स्वबळावर पास होतो. सुंदर अभ्यास केलाय, सुंदर पेपर लिहिलाय, 80-90% मार्क पडतील इतका चांगला पेपर लिहिलाय, 80-90% मार्क पडलेतही, परंतु हा मुलगा परीक्षेत पास होण्यास पात्र आहे हे परीक्षकांना किंवा एक्झामिनरनं सांगावं लागतं. आणि म्हणून परीक्षा असतात. आपल्या दैनंदिन शाळेतल्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेत तुम्ही उत्कृष्ट पेपर लिहिलाय, 80-90% मार्कही पडलेत, पण ज्यावेळेस परीक्षक एक्झामिनर तुमचा पेपर तपासून तुम्हाला 80, 85, 90 मार्क देतो आणि त्याचा मार्क मेमो तयार होतो, त्यावेळेस विद्यापीठ तुम्हाला डिग्री देतं. अभ्यास तुमचा आहे, तुमच्या अभ्यासावर तुम्ही पास झालेत, पण त्याच्यावर शिक्कामोर्तब एक्झामिनरनी परीक्षकांनी करावं लागतं की याला 80-90% मार्क पडत आहेत आणि हा पास होण्यास पात्र आहे, तेव्हा विद्यापीठ तुम्हाला डिग्री देतं. तसं साधना तुम्ही केली आहे, तुम्ही प्रत्यक्षात साधनेनं देव बनलायत आणि देवहून देवापुढे उभे राहिलात, पण हा भक्त देव होण्यास पात्र आहे हे संतांना सांगावं लागतं, तेव्हा देव तुम्हाला देव बनवतो आणि आपल्यात मिसळून घेतो आणि याला मोक्ष म्हणतात. पण तू संत सांगतील तेव्हा, परीक्षक सांगेल तेव्हा डिग्री मिळते, संत सांगतील तेव्हाच मोक्ष मिळतो. आणि म्हणून संत हे एक्झामिनर असतात, परीक्षक असतात. संत आत्मज्ञानी असतात आणि जो आत्मज्ञानी असतो तोच इतराला आत्मज्ञान देऊ शकतो. आणि म्हणून संताला श्रीगुरु म्हणतात. गुरु वेगळा आणि श्रीगुरु वेगळा. जो दैनंदिन जीवनातलं ज्ञान देतो तो गुरु असतो आणि जो आत्मज्ञान देतो तो श्रीगुरु असतो. जो आत्मज्ञान देतो आणि शिष्याला संत बनवतो, देव बनवतो, तो श्रीगुरु असतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणाले की मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते, परी शिष्या ते मिळवे सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्या ते संत मानी. शिष्या ते मिळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्या ते श्रीगुरु मानी. जो आपल्या शिष्याला आत्मज्ञान देतो, आत्मज्ञान देऊन मुक्त करतो, तो संत असतो, अर्थात तो श्रीगुरु असतो. आणि म्हणून या जगतात फक्त संतच आत्मज्ञान देतात आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती नसते. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी.
संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती गाही. संताशिवाय संतपदाची प्राप्ती नाही, मोक्ष नाही. कारण संत आत्मज्ञानी आहेत. ज्यांच्याजवळ आत्मज्ञान आहे तेच तुम्हाला आत्मज्ञान देऊ शकतात. आणि म्हणून संतच आत्मज्ञान देऊन तुम्हाला संत बनवू शकतात, देव बनवू शकतात. म्हणून संताची शरणागती करा, संत सेवा करा. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संतांची शरणागती करा, त्यांचं नामस्मरण करा. त्यांनी ज्ञानेश्वरीत गाथेत सांगितलेल्या तत्वाप्रमाणे वागा. हीच त्यांची शरणागती आणि संत सेवा असते. अशा प्रकारे संत जगताचं आत्मकल्याण तर करतातच, परंतु जगताच्या मुखात हरिनाम देऊन जगतामध्ये सुखशांती प्रस्थापित करतायत. आणि म्हणून ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूकडं मागणं करतायत की हे श्रीगुरू, हे विश्वात्मक देवा, हे निवृत्तीनाथा, मंगलाचा वर्षाव करणारे अर्थात हरिनामाचा वर्षाव करणारे संत ईश्वरनिष्ठ या जगतास सतत भेटू द्या. का? तर हा संसार दुःखमय आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हा संसार दुःखमय आहे, दुःखानं होरपळत आहे. इथं सुखाचा कुठे लवलेश नाही आहे. मग असं दुःखानं होरपळत असलेला समाज माझ्याच्यानं पाहवत नाही, असं ज्ञानोबा बोलत आहेत. हा दुःखानं होरपळत असलेला समाज माझ्याच्यानं पाहवत नाही. म्हणून या जगतात सुखशांती जर प्रस्थापित करायची असेल तर ती फक्त संतच करू शकतात. यासाठी या जगतास संत नित्य भेटू द्या. कारण संत समाजाच्या मुखात हरिनाम देतात आणि समाजाच्या मुखात हरिनाम आलं की समाजातील दुःख पळून जातं आणि समाजात सुख शांती नांदते आणि पुढे त्या समाजाचं आत्मकल्याणही होतं. संत समाजाला हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करतात. समाजाच्या मुखात हरिनाम आलं, ज्यावेळेस समाजातील सगळीच माणसं नामधारक बनतात, त्यावेळेस सगळ्यांच्याच हृदयात दया वास करते. दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य वास करतात. मग जेव्हा समाजात नीतिमूल्य अर्थात नीती, माणुसकी, इमानदारी वास करते, तिथे सदाचार असतो, सद्गुण असतात, प्रेम असतं, जिव्हाळा असतो, गुणागोविंदाचं वातावरण असतं, मैत्रीभाव असतो. तिथे सुख आपाप चालत येतं आणि पूर्ण समाज सुखी होतो. आणि ही माझी इच्छा आहे श्रीगुरू, की माझा समाज, माझं जगत, माझं विश्व सुखी व्हावं. मला ते सुखी झालेलं पाहायचं. हे ज्ञानोबा बोलत आहेत की हे माझं जगत अवघेची त्रैलोकी आनंदाचे आता, अवघाची संसार सुखाचा करीना. या संसाराला मला सुखी झालेलं पाहायचंय. हो, यासाठी या समाजाला संत भेटू द्या. कारण संत समाजाच्या मुखात हरिनाम देतात. ते काही टानाटोना करत नाहीत. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचनी. संत टानाटोना करत नाहीत, छाछू करत नाहीत, दोरागंडी करत नाहीत, नारळ देत नाहीत, हो, काही भारून देत नाहीत, पुड्या देत नाहीत, अंगाराय देत नाहीत. मग संत काय करतात? नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचनी. संत फक्त जगताला नाम घ्यायला लावतात. आणि नाम घेतलं की तुकोबाराय म्हणले की नाम घेत काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाच्या नामस्मरणानं, चिंतनानं जगातील प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळू शकता. सुखच काय, प्रत्येक गोष्ट मिळू शकता. म्हणून टानाटोण्याची गरज काय? नाम हे टानाटोण्यापेक्षा फार मोठं आहे. म्हणून संत टानाटोण्याकडे, जादूटोण्याकडे जात नाहीत. तर ते जगताला हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करतात. आणि हरिनामाच्या बळावर तुम्ही जगतातली प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. द्रष्टावर विजय मिळू शकता. द्रष्ट म्हणजे या डोळ्याला दिसणारा संसार, अर्थात संसारातली बरकतही मिळू शकता. आणि अद्रष्ट म्हणजे डोळ्याला न दिसणारा देव, तोही प्राप्त करू शकता. द्रष्टा अद्रष्ट विजय होवा वेजी. आणि म्हणून काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाच्या चिंतनानं, नामस्मरणानं तुम्ही जगतातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकतात. आणि म्हणून या जगताला संत भेटू देत. हे श्रीगुरू निवृत्तीनाथा, मंगळाचा वर्षाव करणारे, हरिनामाचा सतत वर्षाव करणारे संत या जगताला भेटू द्या. का? तर संत जगताच्या मुखात हरिनाम देतात.
हरिनाम माणसाच्या मुखात आलं की त्यांच्या हृदयात दया जागी होते. या दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य अर्थात नीती माणुसकी इमानदारी आपाप चालत येते. जिथे नीती माणुसकी इमानदारी नांदते तिथं सदाचार असतो, जिव्हाळा असतो, गुणागोविंदाचं वातावरण असतं, प्रेम असतं, मैत्रीभाव असतं आणि तिथे सुख आपाप चालत येतो आणि तो समाज पूर्णतः सुखी बनतो. आणि माझी ही इच्छा आहे की माझा समाज सुखी बनावा. आणि म्हणून ही धनावराची आईसारखी जी कळकळ आहे, काळजी आहे, धनावरा माऊली आहेत, ही आईची कळकळ आहे की माझा समाज, जसं आईला वाटतं माझं लेकरू सुखी व्हावं, तसं धनावरा ही आई आहे, माऊली आहे. ह्या धनवरारूपी आईलाही वाटतं की माझा समाज सुखी व्हावा. आणि म्हणून माझा समाज सुखी तर व्हावा, पण त्या सुखातून पुढं त्याचं आत्मकल्याणही व्हावं. आणि म्हणून मी सुरुवातीला बोललो की आत्मकल्याणासाठी आणि जगतात सुखशांती प्रस्थापित करण्यासाठी माणसाच्या पारमार्थिक जाणीवा विकसित करणं अतिशय आवश्यक असते. आणि या पारमार्थिक जाणीवा फक्त संतच विकसित करतात, दुसरं कोणी नाही. आणि म्हणून जगताच्या मुखात हरिनाम देऊन संत समाजात सुखशांती स्थापित करतात आणि पुढे या हरिनामाच्या बळावर संत या जगताचं आत्मकल्याणही करतात, अर्थात त्यांना मोक्षही देतात, त्यांना संत बनवतात, देव बनवतात. आणि म्हणून जगतात सुखशांती प्रस्थापित व्हावी, माझा समाज सुखी व्हावा, आनंदी व्हावा, या जगताचं आत्मकल्याणही व्हावं, यासाठी हे श्री गुरु निवृत्तीनाथा, हे विश्वात्मक देवा, सकळ मंगळाचा वर्षाव करणारे अर्थात सतत हरिनामाचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ अर्थात संत या जगतास सदा भेटू द्या. आणि म्हणून ज्ञानावराय बोलले की वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. तुकोबाराय देखील आपल्या एका अभंगातून संतांना उद्देशून म्हणतात, अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जड जीव वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अर्थात संत हे जडजीवाचा उद्धार करण्यासाठी व हरिनामाचा प्रसार करण्यासाठी अवतार धारण करत असतात. कारण हरिनामाने समाजात धर्म, सुखशांती, भक्तिभाव व कुळाचार वाढतो. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जडजीव वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अगदी याचप्रमाणे ज्ञानोबाराय देखील पसायदानामध्ये आपल्या श्रीगुरूकडे मागणी करतात की हे श्रीगुरू, हे निवृत्तीनाथा, सकळ मंगळाचा अर्थात हरिनामाचा सतत वर्षाव करणारे संत या जगतास सदा भेटू द्या. म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतात, वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात.